नमस्कार मंडळी, पुण्यात तुमचं प्रणवी खरे ब्लॉग मध्ये स्वागत आहे। आणि आज आपण चाललोय फॅमिली सोबत शॉपिंगला आणि फिरायला थोडं। तर सगळ्यांना सुट्टी होती आज संडे म्हटल्यावरती। तर मम्मी पण रेडी झाली, पप्पा पण रेडी झालेत। पप्पा आता मी तिथे स्टेशनला पिकअप करणार, ते थोडं बाहेर गेलेले कामासाठी। तर त्यांना घेऊन आम्ही चाललोय आता आय थिंक सो आम्ही चाललोय एक्सपिरिया मॉलला। तर शॉपिंग वगैरे करू आणि थोडं फिरू वगैरे। तर ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला काही ना काही बघायला भेटेल। आज फॅमिली ब्लॉग असल्यावरती तुम्हाला माहिती आहे मम्मीचं थोडं तुम्हाला ऐकावं लागणारच आहे। सगळ्यांचं खरी तेच असतं की आपण काही कपडे घेतले किंवा काय खायला घेतलं, आता घरातली आई वडील हे आपल्याला बोलतातच एवढा खर्च तेवढा खर्च। तो बघूया लास्टपर्यंत ब्लॉग कसा होत आहे। जर मम्मी काय बोलते की नाही बोलत आहे तर बघूया लास्टपर्यंत तुम्ही ब्लॉग नक्की बघा। खड्डे बघा, खड्डे किती आहेत। शेळ्या गटारी स्पेशल शेळ्या, ते बघले की शेळ्या मम्मी बकरी पण आहे गटारी स्पेशल। तर मित्रांनो आता पप्पा आलेले आहेत। आता पप्पांना घेऊन आम्ही चाललोय डायरेक्ट एक्सपिरिया मॉलला। सो बघूया आता तिकडे जाऊन काय होतंय, कसं होतंय आपली शॉपिंग। इकडे बसायचं। सो फायनली मित्रांनो ट्रॅफिक म्हणजे आम्ही पोहोचलो एक्सपिरिया मॉलमध्ये शॉपिंग करायला। आता बघतो इथे कुठे सेल वगैरे लागलेत की नाही आणि मग तसं आम्ही शॉपिंग करतो। आता शॉपिंग करून आम्ही निघालो आहे। तर शॉपिंग करून झाल्यानंतर आम्ही शिरलो गेम झोनमध्ये। तर गेम झोनमध्ये बघता आमचं गेम झोनचं कार्डच संपलं। आम्ही तिथं फिरून आलो, फिरून आईवडिलांना पण खुश वाटलं। नंतर मग आम्ही निघालो। सो मित्रांनो शॉपिंग करून निघालो एक्सपिरिया मॉलमधून आणि आम्ही काय खाल्लं नाही, कारण का ऑलरेडी आम्हाला 5-6 तास झालेले। आता आम्ही पुढे बघूया कुठेतरी काय खायला थांबूया। तर मम्मीला लागलेली भूक, सो आता आम्ही आलो आहे मॅगडीमध्ये, कारण का जवळपास असायला वाटेत तेच दिसलं आम्हाला। हॉटेलला तर जायचं नव्हतं आम्हाला, इकडे आलो। तर आमचं खाऊन वगैरे झालो आहे। आता आम्ही निघालो आहे घरी आणि जास्त काही शूट करायला भेटत नव्हतं मित्रांनो, तर तुम्हाला मी पुढे दाखवतो, बोलतो तुमच्याशी। सो मित्रांनो फायनली आता आलो आहे घरी आणि शॉपिंग वगैरे पण झाली। तुम्ही बघू शकता इथे सगळं पसारा ठेवला आहे इथे। पण ठीक आहे, आता ते सगळं लावीन नंतर। तर आजचा ब्लॉग खूप मस्त झाला आहे आणि मेन म्हणजे आईवडिलांना घेऊन आम्ही मॉलमध्ये जातो, कुठे फिरायला जातो। कारण का मित्रांनो आता आम्ही मोठे झालो, तर आई वडील माझे कुठे फिरले नाहीत लहानापासून म्हणजे, आणि आम्ही पण जास्त कुठे फिरलो नाही। आता ठीक आहे आम्ही फिरतोय, तर आम्ही आई वडिलांना पण घेऊन फिरतोय। त्यांना मॅगडी त्यांना काय म्हणजे सवय ना, आता जसं आपण लहान असतो तसं आपल्याला सवय नसते, तर तसंच त्यांना पण आता आम्ही घेऊन जातो कुठे कुठे आणि फिरायला वगैरे। तर त्यांना पण खूप छान वाटतं आणि असं नाही की आम्ही डेली जातो, कधी ना कधीतरी आम्ही घेऊन जातो। आज शॉपिंगला पण मॉलमध्ये आम्ही गेलेलो, तर आई वडील पण खूप खुश झाले। तर एका ब्लॉगमध्ये मी त्यांना सांगेनच की कसं आहे, त्यांना आता पटापट जास्त कॅमेरासमोर बोलायला जमत नाही, मग अडकून जातात। जसं मी आता पण मी अटकतो तसं त्यांचं पण होतं पहिले। पण आता आम्ही फिरलो आहे मस्तपैकी, फिरून वगैरे आलो, फिरलो। त्यानंतर आम्ही खाल्लं पिल्लं आणि एवढं शूट करायला भेटलं नाही, कारण का सगळे मित्रांनो कॅमेरा वरती गेला ना की सगळे बघत बसतात काय हा शूट करतोय, हे करतोय, ते करतोय। म्हणून मग ते मी फक्त नॉर्मली जिथे मला जमलं तिथे मी शूट केलं आणि बाकीचं मग आणि असं आणि शूट करायला मी एकटाच आहे। बहिणीला पण नीट कॅमेरा पकडायला येत नाही, पप्पा पण पुढे बसतात म्हणे प्रॉपर ते जमत नाही। म्हणून गाडी चालवताना घरातले सारखे बोलतात की व्हिडिओ नको बनवू, हे नको बनवू, कारण का कुठे काही होऊ शकतं ते, म्हणून मी जास्त व्हिडिओ बनवत नाही। पण नक्कीच तुम्हाला माझ्यासोबत आता एक नवीन माझा मित्र असणार आहे, तो शूटिंग वगैरे करतो, कॅमेरा वगैरे एडिटिंगसाठी पण आपल्याकडे एक आता आहेत 2-3 मित्र आहेत, ते करणार आहेत एडिटिंग। तर लवकरच लवकर चांगले ब्लॉगसुद्धा येतील, कंटेंट पण चांगले येतील आणि काही ना काही नवीन दाखवायचं मी ट्राय करू। आणि मला बरेचसे जण विचारत होते की स्टॉक मार्केटचं तू व्हिडिओज वगैरे, तर तेही आपलं चॅनल आहे मित्रांनो, वेगळं चॅनल आहे स्टॉक मार्केटचं, तेही मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन। मग तिकडे जाऊन तुम्ही सबस्क्राईब वगैरे करा, व्यवस्थित सांगेन तुम्हाला व्यवस्थित असं म्हणजे कसं काय करतात पुढे वगैरे। तर हा ब्लॉग इथेच एंड करतो, भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये।